तर नमस्कार मित्रांनो, आज आपण ज्वारी बिवारी सगळं काढायचं स्टॉप केलेलं आहे, कारण की काटायचं लय राहिलं आहे मागं. आणि विषय आज झाला आहे, आपल्याला जे काटेलं आहे ते बांधायचं आहे बी, कारण की नाही तर लय वाळून जाईन. त्याच्यामुळं आपण आधी बांधून आणि काटून घेणार आहे. तर विषय असा आहे, काटायला आपण 5-6-7-8 बाया लावलेल्या आहेत आणि त्या पुढं काटतात आणि आम्ही दोघंजण मागं बांधितो. आणि आम्ही बांधतो. तर आम्ही आळा कसा घेतो तर तुम्हाला बघायचं असेल तर व्हिडिओमध्ये पुढं चालू राहा, कारण आता आळा शक्यतो कोणाला येत नाही आणि तो आळा मी तुम्हाला सांगणार आहे कसा घेते. तर व्हिडिओमध्ये पुढं चालू राहा, कारण आळा आत्ताच्या नवीन पोरांना कोणालाच आळा येत नाही आणि कोणी शिकायला बी तयार नाही. त्याच्यामुळं आपण शिकायला तर तयार नाही म्हणण्यापेक्षा थोडक्यात कोणी सांगणारच नाही आहे की आळा कसा बांधायचा. तर ते काम मी करणार आहे, तुम्हाला सांगणार आहे आळा कसा घेते आणि कसा नाही. व्हिडिओमध्ये पुढं चालू राहा. आळा घ्यायचा कसा आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे, तर व्हिडिओमध्ये पुढं चालू राहा. चलो. तर मित्रांनो, तुम्हाला मी म्हणलं मी बांधायला आलेलो आहे आत्ता, आणि हे पाठीमागं बघू शकता. एवढं आम्ही बांधून घेतलेलं आहे आता एवढं. आणि इकडं जे राहिलेलं आहे हे बघू शकता तुम्ही, सगळं बांधायचं राहिलेलं आहे आणि आपण आज सुरुवात केलेली आहे बांधायला. आणि पाठीमागं सगळं बांधून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही. जवळजवळ 200 पेंड्या बांधल्यात आम्ही, आणि आता अजून बी बाकीच्या बांधून राहिलेलो आहे. तर तुम्हाला पेंड्या जर बांधता येत असल्या तर कमेंटमध्ये नक्की सांगा कशा बांधित येत, आणि जर नसेल बांधता येत तर मी व्हिडिओमध्ये सांगतो तुम्हाला पेंड्या कशा बांधित येत, ते बघून जा. धन्यवाद. तर मित्रांनो, मी तुम्हाला आळा कसा घ्यायचा सांगणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा मी मोजे घालून घेतो हातात. मोजे घातल्यानंतर आपण आळा कसा घेतो व्हिडिओमध्ये पुढं चालू राहा. तुम्हाला आळा कसा घ्यायचा ते सांगतो. तर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो 4-5 चिपाटं काढायचे चांगली बाकडी. तर मित्रांनो अशी चिपाटं काढून घ्यायची आणि ती ना आता पाय लावून अशी गवायची. गवल्यानंतर इथं पाय द्यायचा, पाय घेऊन असं ओढायचं. ओढल्याच्यानंतर आता त्या मारायचा, मारून आता त्याला मारायचा. मग असा मारून शेवटला ते असं खाली दाबायचं. समजलं असेल तर आपल्याला कमेंटमध्ये नक्की सांगा कसा वाटला आपला आळा. अशा क्वालिटीचा आळा असतो पेंडीला बांधायला. तर तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.